वारकरी संप्रदायाचे संस्कारच नव्या पिढीला तरतील, आमदार हरिश्चंद्र भोये यांचे प्रतिपादन. देवघर येथे वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण पिढीला संस्कारांची खरी गरज असून शतकानुशतके सुरू असणारा वारकरी संप्रदायाचे विचार खऱ्या अर्थाने नव्या पिढीला तारक ठरतील, असे प्रतिपादन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोयर यांनी केले. तसेच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी नवे माध्यम ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन उद्योगपती मोहन आनंद चंदावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आळंदी येथील चोग महाराज वारकरी संस्थेचे चिटणीस बाजीराव महाराज चंदिले व संस्थेचे अध्यापक भास्कर महाराज शिंदे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, वारकरी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज भोईर, सामाजिक कार्यकर्ते विलास आकरे, शरद पाटील, धनंजय पस्टे, केशव पाटील, जयेश शेलार, ॲडव्होकेट दिलीप पस्टे, मानसीताई पाटील, प्रतिभाताई पोटांगरे, लोकेश पाटील, डॉक्टर वैभव ठाकरे, के जी पाटील, राम भोईर यांसह परिसरातील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम डी पाटील व एन के पाटील सर यांनी केले. रामकृष्ण हरी. आज आपण अक्षय तृतीया मुहूर्तावर बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेचं उद्घाटन सन्माननीय चंदावरकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आजपासून असा संकल्प आहे की जेवढी मुलं आपल्या संस्थेमध्ये येतील त्या मुलांना आपण भरती करणार आहेत आणि त्यामध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम राहील. हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे टप्प्याटप्प्याने केला जाईल. 4 वर्ष ज्यावेळेस मुलगा पूर्ण तयार होईल तेव्हा इथे कीर्तनकार होईल, तो प्रवचनकार होईल, तो सर्व म्हणजे कलाकार होईल, तबला, पकवाद, पेटी सर्व त्याच्याकडनं करून घेतलं जाईल. त्यासाठी त्या शिक्षकांची आपण नियुक्ती करणार आहेत. तर 15 जूनपासून ही वारकरी शिक्षण संस्था सुरू होते. तरी सर्वांना आवाहन करतो की आपल्या मुलांना इथे या संस्थेमध्ये पाठवा. संस्था नुसते वारकरी शिकवत नाही तर त्या शालेय शिक्षणासहित वारकरी शिक्षण आहे. 5वी, 6वी, 7वीच्या मुलांना विशेष प्राधान्य आहे. तरी आपण सर्वांना विनंती करतो की या संस्थेमध्ये आपल्या मुलांना पाठवा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणजे ह्या महाराष्ट्राला संतांनी एक फार मोठा ठेवा दिलेला आहे विचारांचा. त्या विचारांचा ठेवाची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आज जो काही उपक्रम आपण एवढ्या दुर्गम क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे हा निश्चितपणे प्रेरणादायी आहे. आणि ह्या प्रेरणादायी कार्यक्रमामुळं निश्चितपणे नवीन पिढीला एक चांगले संस्कार होतील आणि एक चांगली पिढी सक्षम उभी करू शकू असा आपल्याला विश्वास आहे. या ठिकाणी बालयोगी परशुरामांची भूमी म्हणून ओळखली जाणारा हा सर्व परिसर, त्याचप्रमाणे बद्रेश्वरी देवीचं मूळ ठिकाण, भागीरथी मंदिर या सर्व पार्श्वभूमीवर एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. स्थानिक वर्षी आपल्या वाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारचं एक बालसंस्कार केंद्र, बालसंस्कार संस्था स्थापन व्हावी अशी एक मनाक्षी होती. त्यात पूर्ण होत आहे. हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि 4थं वर्ष. या संपूर्ण कालावधीमध्ये विद्यार्थ्याला गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा, अनेक ग्रंथ, अभंग तोंडपाठ केली जातील. त्यांच्यावर संस्कार केले जातील. शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलं जाईल की पुढे विद्यार्थी ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक महान कीर्तनकार होईल, प्रवचनकार होईल, चांगल्या अध्यात्मामध्ये पुढे जाईल. अशा प्रकारची आमची एक फार वर्षापूर्वी इच्छा होती. ती इच्छा या मंदिराचं उद्घाटन झाले त्यांनी पूर्ण होते असं वाटतं. गेल्या कित्येक वर्षापासून बालसंस्कार शिबिर याच्या माध्यमातून पांडुरंग महाराज सातत्याने मे महिन्यात एक शिबिर करत असतात. ते शिबिर करत असताना एक चांगली वास्तू उभी व्हावी आणि कायमस्वरूपाचा विद्यार्थी घडवण्याचं काम करावं ही त्यांची कल्पना होती. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने त्याच्यामागे ते प्रयत्न करत होते. व आज आमच्या परिसरातले दानशूर व्यक्ती चंदावरकर साहेब यांच्या माध्यमातून जे वास्तूला उभारणी मिळाली. त्याच्या आधी आमदार सुनील भुसारा यांनी एक वर्ग दिला. त्याच्या आधी या मंदिराच्या इथे खासदार बळीराम जाधव यांनी सभामंडप दिलं आणि लोकसभागातून अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाचं काम चालू झालं. या गावाला जवळजवळ 150 वर्षापूर्वीची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ह्या गावामध्ये महादेव
पाटील म्हणून, महादेव पाटील म्हणून होते आणि त्यापासून प्रत्येक शनिवारी आणि गुरुवारी गावामध्ये भजन व्हायचं, कीर्तन व्हायचं. ही परंपरा सातत्याने चालू होती. ती पांडुरंग महाराजांच्या माध्यमातून आता ती पुढे नेण्याचं काम होतं. हे करत असताना तुम्ही जर बघितलं तर हे सगळं करत असताना त्यांच्याकडे वास्तू नव्हती. पण आमच्या इकडे सातत्याने बघितलं का चंदावरकर साहेबांसारख्या 1982ला ही माणसं इकडे आली आणि 95-90 ह्या काळामध्ये शिक्षणाचा वणवा होता. माझ्या स्वतःच्या हाताने 2700 विद्यार्थ्यांना इंजिनियर, डॉक्टर ह्याच्यासाठी शिष्यवृत्ती दिली. त्याच्यानंतर ऑपरेशन, हजारो लोकांचे ऑपरेशन करण्याचं काम आज इथे शिक्षण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अग्रेसर तालुका हा वाडा तालुका दिसतो. त्याची खऱ्या अर्थाने जी मूर्तमेढ रोवली ती चंदावरकर साहेबांनी रोवली. आणि जे तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि परदेशी गेलेले जेही विद्यार्थी आहेत त्यांना फूल नाही फुलाची पाकळी देण्याचं काम त्यावेळेला तुम्ही वेतन आयोग लागू नव्हता आणि 91-92च्या दरम्यान त्याच्यानंतर वेतन आयोग लागू झाला. या वेतन आयोगाच्या दरम्यान शिक्षकांना फार कमी पगार होता. या पगाराच्या याच्यात त्यांना शिक्षण करणे शक्य नव्हते. त्यावेळेला आज तुम्ही वाड्या तालुक्यातल्या कुठल्या गावामध्ये डॉक्टर नाही, कुठल्या गावामध्ये इंजिनियर नाही, ह्या गावामध्ये घरोघरी इंजिनियर तयार करण्याचं काम झालं आणि शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने या गावाला पुढे नेण्याचं काम केलं असेल तर चंदावरकर साहेबांच्या माध्यमातून. तुम्ही जर गेल्यानंतर तुम्ही आता सांगितलं का ती शिवणकालाचं हे चालू होतं, 5 रुपयात डॉक्टर चालू केला होता गावामध्ये. ह्याच्या आधीही आम्ही एक प्रयत्न केला होता. साहेबांनी एक वारकरी संजय महाराजांच्या माध्यमातून परशुरामाच्या पायथ्याची एक आम्ही संस्था उभी केली होती. त्याचं संपूर्ण स्ट्रक्चर साहेबांनी उभं केलं होतं. आज तिथे ती अस्तित्वात नाही. पण संजय महाराजांचं जे अपूर्ण काम होतं ते पांडुरंग महाराजांच्या माध्यमातून आज इथे चालू झालं. तिथे त्यांनी शिक्षणाचं संपूर्ण हे केले होते. एक 45x35चं एक हे बांधून दिलं होतं आणि त्याला वेगवेगळे रूम बांधले होते. संजय महाराज स्वतः तिथे गेले, ते स्वतः तिथे राहत होते. परंतु दुर्दैवाने ते राहिले नाही आणि ती वास्तूही राहिली नाही. परंतु त्यांचं जे अपूर्ण काम होतं, पांडुरंग महाराज सातत्याने रमाकांत शास्त्री आणि संजय महाराजांना गुरुस्थानी मानत असतात आणि त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं काम हे आज या सगळ्या मंडळींनी चालू केले. एक चांगली जडणघडणीचं काम ह्या गावाला पूर्ण महादेव पाटलांच्या माध्यमातून जो वारसा लाभला होता. शिवराम पाटील ह्या गावचे पहिले माळकरी होते, कृष्णा पाटील पहिले माळकरी होते आणि हे माळकरींचं हे आम्ही जेव्हा ते पंढरीला जायचे तर संपूर्ण गाव त्या वेशीवर जायचा आणि ते काळा दोरा आणायचा, घरोघरी तशा पद्धतीने जायचा. तो वारकरी संप्रदायाने विठ्ठलाची आस इथल्या घराघरामध्ये आहे आणि ते जोपासण्याचं काम पांडुरंग महाराजांच्या माध्यमातून आज केलं जातं आहे. तर नक्कीच हे अशाच पद्धतीने अविरात धर्माचं काम चालू राहील अशी आशा करतो. खरं तर एक सुंदर अशा पद्धतीचा काम या देवघर परिसरामध्ये आणि मग केवळ देवघर नव्हे तर आमचा वाडा असेल किंवा पालघर आणि ठाणे आहे जो दोन्ही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उभारत आहे. आज जे बालसंस्कार वारकरी भवनाच्या माध्यमातून जी निर्मिती होते ज्याचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय मोहन चंदावरकरजी यांच्या शुभ हस्ते झालं, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भविष्यातील सकस पिढी घडवण्याचं तर मार्ग हे आहेच, परंतु त्याचबरोबर आज जो समाज अधपतनाकडे जातोय या अधपतनाकडे जाणाऱ्या समाजाला योग्य मार्ग आणि दिशा दाखवण्याचं काम हे बालसंस्कार वारकरी भवन करेल. सन्माननीय पांडुरंग महाराज यांची जी संकल्पना आहे या संकल्पनाच्या माध्यमातून पष्टे सरांसारखी अनेक मंडळी यात जोडली गेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातली एक निकोप राष्ट्राला पुढे नेणारी, राष्ट्रहित करणारी अशा पद्धतीची आणि जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणारी पिढी या माध्यमातून निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे.